नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? काय म्हणताय? अभ्यास करताय ना? अहो, करायलाच पाहिजे. तुमची शालांत परीक्षा आता अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. या कोविडमुळे तसं बघायला गेलं तर तुमची ऑफलाईन शाळा खूप कमी वेळ झाली. व्हिडिओज, गुगल मीट याद्वारे तुमचं अध्यापनाचं म्हणजे शिकण्याचं काम चालूच होतं. पण कधी कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम, कधी रेंज नाही, कधी मुलांजवळ मोबाईलच नाही, यामुळे कदाचित अध्यापन एकसंध झालं नसेल. आता परीक्षा जवळ येत चाललेली आहे, तर या परीक्षा जवळ येण्याच्या वेळेला नेमका अभ्यास कसा करायचा, कोणत्या प्रकरणांवरती जास्त भर द्यायचा, वेटेज कसं आहे, वेळेचं गणित कसं बसवायचं, यासारखे असंख्य प्रश्न तुम्हाला कदाचित पडत असतील. म्हणून आज आपण बघणार आहोत इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची आपण चर्चा करणार आहोत. आता इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर हा 40 गुणांचा आहे. त्याच्यामध्ये 28 गुण हे इतिहासासाठी आहेत, तर 12 गुण हे राज्यशास्त्रासाठी आहेत. प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहासावर आधारित प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्रावर आधारित प्रश्न. यावर्षी तुम्हाला अभ्यासक्रमामधून 3 प्रकरणं वगळण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये प्रकरण इतिहासातलं प्रकरण 4 म्हणजे भारतीय कलांचा इतिहास आणि प्रकरण 6 म्हणजे मनोरंजनाची माध्यमं व इतिहास. त्याचबरोबर राज्यशास्त्रातलं प्रकरण 5 भारतीय लोकशाही समोरील आव्हानं ही 3 प्रकरणं वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता तुम्हाला 3 प्रकरणं एकूण वगळण्यात आलेली असल्यामुळे अभ्यास थोड्याच प्रकरणांचा करायचा आहे. आता आजचं आपलं जे इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाकडे आपण जातो त्यावेळेला आपलं असं लक्षात येईल की हे इतिहासाचं पाठ्यपुस्तक किंवा इतिहासाचा अभ्यासक्रम जो आहे तो इतिहासाचा अभ्यासक्रम आपल्या जीवनाशी निगडीत केलेला आहे. आता आपल्या जीवनाशी निगडीत केला आहे याचा अर्थ काय होतो? आधीचा इतिहास जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये पहिलं महायुद्ध, त्याची कारणं परिणाम, दुसरं महायुद्ध, त्याची कारणं परिणाम, सनावळ्या, याच्यामध्ये जास्तीत जास्त भर हा पाठांतरावरती देण्यात आलेला होता. पण आता मात्र आपल्या वर्तमान जीवनाशी सांगड या इतिहासाने घातलेली आहे. म्हणजे इतिहास शिकत असताना वेगवेगळी कौशल्य, वेगवेगळी तंत्र, वेगवेगळी क्षेत्र, त्या क्षेत्रांसाठी लागणारी कौशल्य, त्या कौशल्यांचा विकास कसा होतो आणि त्याचबरोबरीने त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नोकरीच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतील याही बाबतीत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उपयोजित इतिहास, ही एक नवीन जी संकल्पना आलेली आहे, या नवीन संकल्पनेची ओळख तुम्हाला शालेय जीवनामध्येच करून देण्यात आलेली आहे. इतिहासाचा पाठ्यपुस्तकाकडून चला आता आपण जाऊया प्रत्यक्षामध्ये इतिहासाच्या कृतीपत्र. इतिहासामधील प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 विधानं दिलेली असतील. त्या 3 विधानांना प्रत्येकी 4-4 पर्याय दिलेले असतील. त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ते विधान पर्यायासहित उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे. या ठिकाणी मुलं थोडी गल्लत करतात, कधी कधी फक्तच पर्याय लिहून ठेवतात. तर फक्त पर्याय न लिहिता ते विधान पूर्ण लिहायचं आहे, तो योग्य निवडलेला पर्याय लिहायचा आहे आणि तो पर्याय सुद्धा अधोरेखित करायचा आहे. हा प्रश्न तुम्हाला असणार आहे 3 गुणांसाठी आणि यासाठी असणार आहे 3 वाक्य. 1 मधलाच ब प्रश्न जो आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या असतील. या 4 जोड्यांमधील 3 जोड्या बरोबर असणार आहेत आणि 1 जोडी चुकीची असणार आहे. त्यातली चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. आता याच्यामध्ये 3 गट असणार आहे. गट क्रमांक 1 मधली चुकीची जोडी, गट क्रमांक 2 मधली चुकीची जोडी, गट क्रमांक 3 मधली चुकीची जोडी, असं तुम्हाला उत्तर लिहायचंय आणि हे लिहिल्यानंतर 3 गुण तुम्हाला याच्यासाठी मिळणार आहेत. एक लक्षात घ्या, याच्या अगोदर हा प्रश्न होता ज्याच्यामध्ये ती चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची होती, पण आता ती दुरुस्त करायची नाहीये, फक्त चुकीची जोडी लिहून ठेवायची आहे. या प्रश्नासाठी वेळेचं नियोजन तुम्ही कसं कराल? तर प्रश्न क्रमांक 1 अ साठी 5 ते 7 मिनिटं, प्रश्न क्रमांक 1 ब साठी 5 ते 7 मिनिटं हा वेळ पुरेसा आहे. आता प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? तर संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला संकल्पना चित्र कालरेषा पूर्ण करा असं सांगितलेलं असेल
किंवा ओघ तक्ता पूर्ण करा असाही पर्याय असू शकेल. म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये जशा प्रकारची आकृती असेल तशीच आकृती तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये रेखाटायची आहे आणि ते संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. आता त्या एका संकल्पना चित्राला 2 गुण आहेत. तुम्हाला 3 संकल्पना चित्र दिलेली असतील आणि त्या 3 पैकी तुम्हाला 2 संकल्पना चित्र पूर्ण करायची असतील. त्याच्यामुळे 4 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि यालाही खरं तर आखायचं आहे, त्यामुळे कदाचित जास्त वेळ लागणार आहे. म्हणून हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 हा तुम्हाला 10 ते 12 मिनिटांमध्ये सोडवायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. या टिपांमध्ये तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत. त्याला प्रत्येकी 2-2 गुण आहेत आणि 3 तुम्हाला टिपांसाठी पर्याय दिलेले असतील. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आता ज्या वेळेला तुम्ही ही टीप लिहिणार आहे ती 25 ते 30 शब्दात लिहावी असं अपेक्षित आहे आणि त्यात साधारणपणे किमान 4 महत्वाचे मुद्दे हे प्रत्येक टिपेमध्ये आले पाहिजेत. प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण असे 2 गुण एका टिपेला, 2 गुण दुसऱ्या टिपेला, असा 4 गुणांचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये विचारपूर्वक लिहायचं आहे, मुद्देसूद लिहायचे. त्याच्यामुळे हाही प्रश्न तुम्हाला 10 ते 12 मिनिटांमध्ये सोडवायला काहीच हरकत नाही. यानंतर आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक 3 कडे. आता प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याच्यामध्ये विधानं तुम्हाला दिलेली असतील आणि ही विधानं तुम्हाला सकारण स्पष्ट करायची असतील. आता तुम्हाला दिलेली असतील 4 विधानं आणि या 4 पैकी 2 विधानं तुम्हाला सकारण स्पष्ट करायची. यामधील प्रत्येक विधानासाठी तुम्हाला 2 कारणं लिहायची. प्रत्येक कारणाला 1 गुण आहे. आता तुम्हाला मी उदाहरणच सांगते की समजा तुम्हाला असा प्रश्न आला की वृत्तपत्र ही माहिती व प्रसाराची साधने आहेत. आता हे सांगत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय कारणं देता येतील. तर वृत्तपत्रांमध्ये चालू घडामोडी ज्या आहेत किंवा माहितीपर लेख असतात हे पहिलं कारण देता येईल. दुसरं कारण त्याच्यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी बाबींवरती चर्चा केलेली असते. तिसरा मुद्दा तुम्हाला असं लिहिता येईल की ज्ञान आणि विज्ञान विषयक सुद्धा वैचारिक लेखन या वृत्तपत्रांमध्ये असतं. चौथा मुद्दा असं लिहिता येईल की शैक्षणिक, पर्यावरण अशी माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचावी याचाही प्रामुख्याने विचार वृत्तपत्रांमधून केला जातो आणि म्हणून वृत्तपत्र हे ज्ञान आणि माहिती प्रसाराचं एक साधन आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. हा प्रश्न क्रमांक 4 जो आहे हा तुमच्या प्रश्नपत्रिकेतला सर्वात सोपा प्रश्न आहे. का तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये उतारा दिलेला असेल, त्या उतारावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील. या उतार्यावरती आधारित 3 प्रश्न असणार आहेत. 1-1 मार्काचे 2 प्रश्न आणि 2 मार्कांचा 1 प्रश्न. उत्तर समोर तुम्हाला उतार्यात सापडणार आहेत. प्रश्न वाचायचे आणि क्रमांक लिहून व्यवस्थित त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सोडवायची. आता 2 मार्काचा जो प्रश्न आहे तो कदाचित थोडं उत्तर मोठं लिहावं लागेल किंवा तुमचं मत मांडा असं तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यामुळे तो प्रश्न विचारपूर्वक उतारा पुन्हा नीट वाचून आकलन झाल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो इतिहासाच्या भागातला शेवटचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न बऱ्याचदा मुलांना थोडासा अवघड जातो कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचं असतं. आता सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला या प्रश्न क्रमांक 5 मध्ये 4 उपप्रश्न दिलेले असतात आणि त्या 4 उपप्रश्नांपैकी 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला उत्तरांसाठी कधी स्पष्टीकरणात्मक, कधी माहिती, कधी साम्य, कधी भेद, कधी तुलना अशा पद्धतीने किंवा एखाद्या चित्रावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे त्यासाठी या पाठ्यपुस्तकाचं तुम्ही बारकाईने वाचन करायला हवं, अत्यंत बारकाईने निरीक्षण करायला हवं कारण त्यातलीच काही चित्र तुम्हाला या प्रश्नासाठी येऊ शकतात. याचं विचारपूर्वक तुम्हाला उत्तर द्यायचे. याच्यासाठी तुम्हाला मोठे 4 मुद्दे किंवा लहान 6 मुद्दे तुम्हाला लिहायचे. प्रत्येक मुद्द्याला 1 गुण असं प्रश्नातील एका प्रश्नाला 3 गुण, दुसऱ्या प्रश्नाला 3 गुण असा 6 मार्काचा हा प्रश्न आहे. याच्यासाठी वेळेचं नियोजन जे करायचं आहे हे थोडंसं विचारपूर्वक सविस्तर लिहायचंय म्हणून यासाठी तुम्हाला 12 ते 13 मिनिटाचा कालावधी पुरेसा होऊ शकतो.
आता प्रश्न क्रमांक 6 पासून राज्यशास्त्राचा भाग सुरू होतो. आता प्रश्न क्रमांक 6 जो आहे राज्यशास्त्राचा पहिला प्रश्न हा बहुपर्यायी प्रश्न असतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 विधानं दिलेली आहे आणि या 2 विधानांमध्ये पर्याय दिलेले आहेत. त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ते विधान पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण लिहायचं आहे. त्या पर्यायाखाली अधोरेखित करा, म्हणजे हे 2 गुण तुम्हाला मिळू शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 7 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही विधानं दिलेली असतील. ती विधानं चूक की बरोबर ते सांगायचंय आणि ते सांगितल्यानंतर त्याचं कारण सुद्धा सांगायचंय. कधी कधी हा प्रश्न थोडासा ट्रिकी स्वरूपात विचारला जातो. म्हणजे प्रश्न होकारार्थी असेल तर तो निगेटिव्ह करून विचारला जातो, नकारार्थी असेल तर तो पॉझिटिव्ह करून विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्ही तो प्रश्न शांतपणे वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि मग हे विधान चुकीचे आहे आणि मग त्याची कारणं तुम्हाला लिहायचे. 2 कारणं लिहायची, तुम्हाला 2 किंवा 3 कारणं लिहायची आहेत. हे विधान चूक आहे याला अर्धा गुण असतो आणि पुढे लिहिलेल्या 3 मुद्द्यांना अर्धा 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 अशा पद्धतीने 2 गुण एका विधानासाठी, 2 गुण दुसऱ्या विधानासाठी असतात. आता प्रश्न क्रमांक 8 जो आहे ह्या 8व्यामध्ये पुन्हा अ आणि ब. अ जे आहे ते अर्थातच संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न दिलेला असतो. आता या संकल्पनांमध्ये पण तुम्हाला 2 संकल्पना दिलेल्या असतात आणि या 2 पैकी एक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची असते. आता ही संकल्पना स्पष्ट करत असताना त्या संकल्पनेचा अर्थ काय किंवा त्या संकल्पनेची व्याख्या काय, त्या संकल्पनाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्या संकल्पनेचे उपयोग काय आहेत हे तुम्हाला सांगावं लागतं. त्याच्यामधलाच ब हा जो आहे हा 2 मार्कासाठी असतो. यासाठी सुद्धा तुम्हाला 5 ते 6 मिनिटाचा कालावधी पुरेसा होऊ शकतो. आता यातलाच ब जो आहे तो संकल्पना चित्र म्हणजे सूचनानुसार कृती करा. आता याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला मी सांगते की त्याच्यामध्ये एखादं संकल्पना चित्र दिलेलं असतं, कालरेषा पूर्ण करा सांगितलेली असते, ओघतक्ता पूर्ण करा असं सांगितलेलं असतं. तर प्रश्नपत्रिकेमध्ये जशी आकृती आहे तशीच आकृती तुम्हाला उत्तरपत्रिकेत काढायची आहे आणि ते व्यवस्थित मुद्दे लिहायचे आहेत. प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण अशा पद्धतीने 2 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. या ठिकाणी पुन्हा आखायचं आहे, रेखीव आहे, विचार करून पर्याय लिहायचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं लागू शकतात. आता प्रश्न क्रमांक 9 हा राज्यशास्त्रातला त्यातल्या त्यात दीर्घोत्तरी असणारा प्रश्न. तो प्रश्न पण कधी कधी मुलांना थोडासा अवघड जातो लिहायला. आता या प्रश्न क्रमांक 9मध्ये 2 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात आणि त्या 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. आता याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला त्याची माहिती तुम्हाला लिहायची असते. कधी कधी वैशिष्ट्य लिहायचं असतं किंवा कधी कधी तुमचं या बाबतीत मत काय आहे असं तुम्हाला स्वमत प्रतिपादन जे आहे ते तुम्हाला या प्रश्नामध्ये करावं लागतं. आता ह्या प्रश्नासाठी तुम्हाला किमान 4 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. अर्धा गुण प्रत्येक मुद्द्याला आहे. असे अर्धा 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 असे 2 गुण या प्रश्नाला तुम्हाला मिळू शकतात. आता या ठिकाणी पण मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते की स्त्रीविषयक अनेक चळवळींचा भाग राज्यशास्त्राच्या प्रकरणामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्त्री सक्षमीकरणाचा जर प्रश्न विचारला गेला तर पाठ्यपुस्तकातल्या चळवळी तर लिहायच्याच आहेत, पण त्याच्या बरोबरीने आजच्या काळामध्ये राईट टू बी आणि राईट टू मी टू या 2 चळवळींचा बद्दल जर तुम्ही उल्लेख केला तर इतिहासाचा, राज्यशास्त्राचा आजच्या पुन्हा जीवनाशी काय संबंध आहे हे तुम्ही लावलेलं आहे. म्हणजे त्याचं उपयोजन केलेलं आहे, आकलन होऊन ते उपयोजन केलेलं आहे असं म्हणून तुम्हाला पैकीचे पैकी गुण या प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रश्नासाठी मिळू शकतात. तर अशा पद्धतीने हा आराखडा आपण पूर्णपणे पाहिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे इतिहासामध्ये 1 ते 5 प्रश्न असतात ज्याला 28 गुण आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिकेतलं 70% वेटेज जे आहे ते इतिहासाच्या प्रश्नांवरती आहे. राज्यशास्त्रामध्ये 6 ते 9 प्रश्न असतात ज्याला 12 गुण आहेत. म्हणजे एकूण 30% वेटेज राज्यशास्त्राला दिलेलं आहे. असं एकूण 40, 28 आणि 12 असं 40 गुणांचा तुम्हाला लेखी पेपर सोडवायचा आहे.
कृतीपत्रिकेचा आढावा आत्ताच आपण घेतला. तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिका तपासून बघायची आहे की आपण सगळे प्रश्न सोडवलेले आहेत की नाही, प्रत्येक प्रश्न पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खाली रेघा मारलेल्या आहेत की नाही, म्हणजे पेपर आपला नीटनेटका दिसावा यासाठीची ही धडपड आहे. यानंतर आपण बघणार आहोत अंतर्गत मूल्यमापन. अंतर्गत मूल्यमापनाचे 10 गुण तुम्हाला शाळेकडून मिळणार आहेत. आता हे 10 गुण शाळेकडून कसे मिळणार आहेत, तर त्याच्यासाठी तुमची 10 मार्काची एक बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाईल. त्याच्यामध्ये 8 मार्क इतिहासासाठी असतील आणि 2 मार्क राज्यशास्त्रासाठी असतील. या 10 पैकीचे मार्क जे मिळालेले आहेत ते तुमचे 5 मध्ये कन्वर्ट होतील. त्याच्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिले जातील. त्या स्वाध्यायाला सुद्धा 10 पैकीचे जे मार्क आहेत ते 5 मध्ये कन्वर्ट केले जातील आणि अशी 10 मार्कांची यादी ही बोर्डाकडे पाठवली जाईल. अशा पद्धतीने 40चे लेखी आणि 10चे अंतर्गत मूल्यमापन हा 50 मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. हे मार्क तुम्हाला असे मिळणार आहेत. सो अभ्यास करा, छान पेपर सोडवा. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.